घेतलेला आहे आणि माझी निशाणी मी प्रभाग क्रमांक 1 मधून क क सीटसाठी 4 नंबरचं माझं नाव आहे जितेश नाईक आणि माझी निशाणी फुटबॉल आहे. तरी आपण मला या फुटबॉल निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित दोन्ही उमेदवारांचा एकच ध्यास आहे, ह्या आपल्या विभागामध्ये एक समाजकार्य घडावं आणि युवकांना एक प्रेरणास्थान मिळावं एवढीच इच्छा आहे. आणि दोन्ही उमेदवारांना पुन्हा एकदा आम्ही आमच्या संयोजन कक्षाच्या वतीनं आणि त्यानंतर आयोजकांच्या वतीनं आम्ही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि येथे मात्र आम्ही निश्चित आमच्या संतोदा म्हात्रे यांचे सौभाग्यवती साक्षीताई गणेश म्हात्रे यांची निशाणी आहे ऑटो रिक्षा आणि यानंतर त्यांच्या निशाणी समोर चिन्हाचं बटन दाबून त्यांनाच प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच म्हणेन. आणि त्यानंतर मॅचकडे बोलूया. दोन्ही उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेसाठी आदरणीय दानशूर व्यक्ती तुम्ही पाहताय संतोषदादा म्हात्रे यांच्याकडे रोख रक्कम 10,000 रुपयाचं. तर सामना स्टार्ट करा. हॅलो. तर मॅचच्या दिशेने बोलले एकूण धावा 12 या आकड्यावरती. हा शेड्यू मात्र ऑफ साईडला लेट कटच्या माध्यमातून गली पॉईंट दिशेने जो सीमा पार चौकार आलाय. पार्ट्समध्ये तुम्ही पाहताय आयुष दुर्गेशच्या बॅटमॅन चौकार बॉलिंग ट्रॅकवरती आयुष होत्या. पहिल्या ओव्हरचा खेळ एकंदरीत समाप्त. 10 फलकावर धावा 16 या आकड्यावरती. सत्र सुरू आहे आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय शनिकृपा कोपरा संघ त्यांच्या विरोधात खेळत असताना कैलासवासी दिलीप बरम पाटील एवं काठी संघ पाहताय. ठाणे विभागातील संघ तुम्ही पाहता ठाणे परिसरातील संघ तुम्ही पाहता काठी संघ त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय तो टीम वाईल्ड कार्ड इंडियाना मिळाली आहे तो कोपरा संघ मैदानात खेळ दाखवतोय. शनिकृपा कोपरा संघ मैदानावरती एकूण धावा झाल्यात. पहिल्या षटकात दमदार सुरुवात 16 धावा. दुर्गेश ठाकूर आणि नीरज ही सलामीची जोडी आहे. दुर्गेशनं आतापर्यंत एक षटकातून चौकार दाखवलेत. जी सुरुवात दमदार दाखवली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. नीरज साडे हा बॉल अगदी गुड लेन्स पोरून टेकअप करत असताना मागे निघून जातोय. शॉर्ट स्क्वेअर लागले एकच धाव. नीरजनं चांगलं हेरलंय की दुर्गेश चांगल्या लयमध्ये त्याला स्ट्राईकवरती आणणं हे गरजेचं असेल आणि ते करत असताना अगदी तेच केलं. पहिल्या बॉलवर सिंगल त्याने एकवडली. एकूण धावा 17 या आकड्यावरती. 17 धाबा दापलक्यावरती लागले जातात. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. बॅटिंग करतोय तो टीम तुम्ही पाहताय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर शनिकृपा कोपरा संघ ज्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्या ज्या ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये तो सगळ्यात चांगली दहशत निर्माण करतोय. कित्येक स्पर्धा नाही पाहिलंय. हा चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह काय फडका एक्झिक्यूट केलाय.
कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून अगदी चेंडू सरळ निघून जातो आहे डीप कव्हरला, चेंडू सीमा पार चौकार. योगेश ठाकूरचा विचार केला तर जो त्याचा अनोखी आधा आहे तो ज्यावेळेस स्ट्राईक करतो, हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला बॅटच्या मधोमध ही ओळख आहे दुर्गेश ठाकूरची, चेंडू फेकून देणार सरळ काऊ कॉर्नर रिझनला आलाय. षटकार नंतरचा चौकार नंतरचा षटकार फलंदाज दुर्गेश ठाकूरच्या बॅटमधून. भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. इटीचा वाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होता. तुम्ही पाहताय 28 धावा फलकावरती लागल्या जातात. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. थोडीशी मागणी कामगिरी होत असताना टीम काडी संघाकडनं ज्या प्रकारे जर पाहिले गेलं तर टॉस जिंकला होता काडी संघानं फिल्डिंगचा निर्णय, परंतु त्या निर्णयावरती आतापर्यंत थोडीशी खराब कामगिरी होते. बॉलिंगमध्ये कमबॅक करावा लागेल कारण की धावसंख्येचा जो वेग वाढवला आहे दुर्गेश ठाकूरनं त्या अनुषंगाने येथे मध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय, परंतु कमबॅक करावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन ऑन लाईन पाहावी लागेल. या चेंडूची उजव्या एसटीच्या पूर्णतः बाहेर जाणारा चेंडू गोलंदाजाने हेरलाय की दुर्गेश ठाकूर चांगल्या टचमध्ये चांगल्या लयमध्ये आहे, त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू द्यायचा नाही आहे. ते करत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न करतोय, परंतु त्यामध्ये दिशेवरती नियंत्रण त्याचा नाही आहे. जो त्यांनी मनसुबा आखलाय, जे त्याने प्लॅनिंग आखली आहे ते करत असताना अगदी थोडासा त्या दिशेवरती नियंत्रण ठेवता येत नाही आहे. धावा लागल्या एकूण धाव फलकावरती 29 आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे, ह्याहून चांगली सुरुवात नसेल मी म्हणेन कोपरा संघासाठी, पण मिस्टामिंग झाले, फटका बसलाय, संधी निर्माण झाली आहे. दुर्गेश जेल मध्ये कॅरी करता आला नाहीये, जेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. खरं तर अगदी नशीब बलवंत म्हणावं लागतील दुर्गेश ठाकूरचे, कारण की बॅटच्या टो एंडला चेंडू त्यानंतर पाहायला गेलं तर लागला होता. त्यानंतर चेंडू नॉर्मल स्टँड सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर या 2 धावा 2 धावा दाफलकावरती लागल्या जातात. टीमची टोटल पुढे जात असताना 31 या आकड्यावरती. तर जीसीसी पेठ आपण कुठे जाऊ नका, लगेच याच्यानंतर आपली मॅच आहे, कारण की एक सामना आम्ही विनर टू विनर खेळवलाय, त्या अनुषंगाने लगेच तुमची मॅच या ठिकाणी असेल. ऑन साईडला वळवला गेला, अलॉंग दी कार्पेट गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला, तितकं सुरक्षेत्रक्षण झालं. दुसरी धाव निघाली तर काय घडेल, तो फ्रीकी अचूक होती, कलेक्टिंग झालं नव्हतं आणि कलेक्टिंग झालं असं कदाचित फलंदाज बाद देखील झाला असता, परंतु असं काही घडलं नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा दाफलकावरती लागल्या जातात. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये शनिकृपा कोपरा संघाच्या दाफलकावरती 33 धावा, ह्याहून चांगली सुरुवात नसेल. काय दमदार सुरुवात आहे, 16.50 रन रेटने या धावसंख्या उभारल्या जात आहेत बॅटिंग करत असताना शनिकृपा कोपरा संघाच्या माध्यमातून.
तर एकूण धावा तुम्ही पाहत दाफल कवर लागल्या गेल्या त्या 33 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, स्विच हिट या ठिकाणी करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. सूरज बैकरला पाहताय बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिला बॉल पाडणार वेग गुडलेस स्पॉटचा वापर, स्विच हिटचा अडसर बाहेर काढलं होतं, परंतु अगदी बॅटच्या मधोमध प्रॉपर चेंडू मिडल झाल्याने फटका बसलाय. पुन्हा एकदा चेंडू मिसफिल्ड होत्या आणि त्याचा फायदा होतो टीम शनी कृपा कोपरा संघाला. बॅट इज लॉंग ऑफला क्लिअर केलं, मिळतील 4 धावा. एका बाजून दुर्गेश ठाकूर चांगले बॅटिंग करतोय आणि नीरज देखील सांगतोय हम भी किसी से कम नाही. ठोकलाय चौकार. धावसंख्येचा वेग मात्र थांबायचं नाव घेत नाही कारण की बॅटिंग एवढे सुंदर होत असं तुम्ही पाहता. एका बाजून नीरज आहे, एका बाजून दुर्गेश. आता मात्र बॉलिंग करत असताना थोडंसं कर्दनकाठ ठरतोय काठी संघासाठी. या ठिकाणी पाहू शकाल गुडघ्याचा वापर, गुडघा वाकवला होता, अगदी बैठक शॉट लगवायचा होता फलंदाज नीरजला, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. एक मिसफिल्डचा चौकार, त्यानंतर कमबॅक अतिशय सुरग आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना सूरज बैकर नामक गोलंदाजाचा, कारण की फलकावर धावा आहेत त्या 37 37 धावा. कमबॅक महत्वाचा आहे, मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करतोय टीम शनी कृपा कोपरा संघ. दरम्यान दुसरी धाव घेतली जाईल का नाही. दुर्गेशचा कोणताही कॉल नाही दुसरी धाव घेण्याचा, कारण की त्याला माहिती या ओव्हरमध्ये धावसंख्या कमी बनल्या गेल्यात. मोठा फटका एकच पाहायला भेटला या षटकामध्ये. त्या 2 ओव्हरमध्ये आपण चांगली धावसंख्या उभारल्या. तो आलेख धावसंख्येचा आस्किंग रन रेट आहे तो कमी होता कामा नये. त्या अनुषंगाने दुर्गेशने पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा होता, व्हेरिएशन दाखवलाय. ही चपलाई तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. मी आताच म्हटलं की जरी 2 ओव्हरमध्ये जास्त धावसंख्या आल्या असल्या तरी देखील येणाऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं असेल टीम काठी सांगायला, आणि ते करत असताना सूरज बैकरनं ते काम करून दाखवलं. पहिल्या 5 बॉलवरती फक्त 6 धावा, त्यामुळे देखील एक मिसफिल्डचा चौकार. त्या अनुषंगाने सूरजने भरपूर चांगला कमबॅक मिळवून दिलाय. तुम्ही पाहता काठी सांगाळा मैदानावरती धावा दाफलकावरती आहे ते 39-39. अजून एकही गडी बाद नाही आहे, जम्याची बाब आहे शनी कृपा कोपरा संघासाठी. चांगला फटका आहे, मिस्टामिंग करून तो शतकच्या पुढे सरसावल्यात. पहिल्या धक्का लागतो टीम शनी कृपा कोपरा संघाला. पहिले विकेटसाठी भागीदारी करत असताना धावसंख्या दाफलकावरती 39 या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय आणि एकंदरीत चांगले षटक राहिले. इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल. सूरज बैकरचा जो कमबॅक हवा होता. पहिल्या 2 षटकांमध्ये एकंदरीत धावा बनल्या होत्या 33, परंतु या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि एकंदरीत 6 धावा आल्या. एकंदरीत जर पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ समाप्त. 39 धावा दाफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये शनी कृपा कोपरा संघाची. गेला कारण की 3:30 वाजले गेलेत आणि बरेचसे सामने कव्हर करायचे अद्याप, कारण की एक दिवसीय ही स्पर्धा आहे. 10 संघ या स्पर्धेत तुम्ही पाहिजे. त्या अनुषंगाने थोडा स्पीडली गेला, कारण की सेकंड राऊंड देखील आम्ही 4 षटकांचा खेळवला आहे. त्या अनुषंगाने थोडं स्पीडली गेला. पण 3:30 वाजले, आता अजूनही 4 सामने कव्हर करायचे याच्यानंतर आम्हाला. त्या अनुषंगाने थोडा स्पीडली गेला आपण. तर दाफलकावरती धावा येते 39 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज फटका तर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक झेल घेईल का नाही, थोडस कठीण असतं अशा प्रकारचं झेल, कारण की उलट्या दिशेनं धावत जायचं असं, चेंडूवरती नजर देखील ठेवायची असते आणि ते थोडंसं कठीण कार्य असतं. ते प्रयत्न सुरू केले क्षेत्ररक्षकाला, परंतु प्रयत्नामध्ये यश आले नाही आहेत.
तोपर्यंत 2 धावा. परंतु पहिलाच बॉल दुर्गेश ठाकूरसाठी फुलटोस होता. 2 धावा फक्त या बॉलवरती आल्या. बॉल अँड ट्रॅकवरती आला तो करण निघूकर हा गोलंदाज तुम्ही पाहताय. पहिला बॉल फुलर लाईनचा होता, परंतु दुर्गेश मी म्हणेन फायदा उचलू शकला नाही. एक 20 फलक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला फडका ऑन साईडला एक्झिक्यूट केला, गॅपमध्ये फडका डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग झाली, चांगली फिल्डिंग. हे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं, जेथून तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील उंचावत असतो. त्या अनुषंगानं अगदी 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्यात. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं 2 धावा आल्या त्या बॉलवरती. टीमची टोटल एकंदरीत 43-43 या आकड्यावरती 43 धावा दाफलकावरती लागल्या जातात. खेळाचं अगदी पहिलं सत्र सुरू आहे. बॅटिंग करत असताना अंतिम दोघं षटक. दुर्गेश ठाकूर शेवटच्या 4 बॉलवरती चांगला खेळ करावा लागेल. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवला, सरळ लँड झालाय सीमारेषा बाहेर, जातोय लॉंग ऑनला, सीमा पार षटकार. षटकार ठोकलाय. दुर्गेश ठाकूरनं पुन्हा एकदा आक्रमकता सिद्ध केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये शांत होता, परंतु त्याला माहिती आहे आता कमी चेंडू उरलेत. प्रत्येक बॉलवरती आक्रमण हे गरजेचं असेल. एक मोठी धावसंख्या उभारायची असेल विरोधी संघासमोर, येणाऱ्या चेंडूमध्ये चांगले फटके केसावे लागतील. दाफलकर धावा 49. हा चेंडू पॅडवरती आदळलाय, परंतु अगदी उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. धाव मिळेल एक, पंच लेग बायचा इशारा करतायत. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. आणि टीमची टोटल जर पाहिली 50 धावा कंप्लीट. 50 कंप्लीट होते. टीम शनी कृपा कोपरा संघाच्या दाफलकावरती 50 धावा ह्या लागल्या जात आहेत. स्ट्राईकला पर्यंत अक्षय पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलेच. हा चेंडू काय घडेल येथे मात्र चुकी घडली, पण ते इशारा करते रिट्टीचा वाईट. त्यानंतर 4 धावा 1+4 दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल, कारण की आधी धावसंख्या भरपूर मोठी उभारली होती. त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार आणि एकंदरीत धावसंख्या 55 या आकड्यावरती. तर एकूण धावा 55 आकड्यावरती. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईड दिशेनं वळवला गेला. शतरक्षक वेगाने प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा थोडासा पंबल मिसफील्ड त्या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय. 2 धावात एक तिसरी धाव घेतली जाईल का, आणि तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होताना तुम्ही पाहताय. वारंवार खराब फिल्डिंग. मी म्हणेन याचा थोडासा जेव्हा तुम्ही धावसंख्या चेस कराल त्यावेळेस तुम्हाला थोडासा मी म्हणेन या धावसंख्या तुम्हाला मागण्या धरतील टीम खाडी संघाला. धावसंख्येचा उच्चांक गाठला आजच्या दिवसामध्ये. प्रथमच तुम्ही पाहताय जो हाय स्कोर राहिला होता टीम पेटाली संघाच्या नावावरती, त्यानं धावसंख्या 55 बनवल्या होत्या 4 ओव्हरमध्ये, परंतु तो आता मात्र हाय स्कोर मोडला जातो. एकूण धावा लागल्या त्या 58. शेवटचा बॉल मात्र इथे क्लीन बॉल्ड केलाय दुर्गेश ठाकूर. शेवटच्या बॉलवरती बाद करण्यामध्ये यश लाभलं. अशा प्रकारे पहिल्या 17चा खेळ संपन्न. धावा दिला 58 आणि टार्गेट आहे 59 धावसंख्येचं. खेळाच्या दुसऱ्या 17मध्ये चेस करायचे आहेत. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय ते म्हणजेच कैलासवासी दिलीप बलराम पाटील इलेव्हन खाडी संघाला भलं मोठं टार्गेट सेट केलाय. ते म्हणजे टीम शनीकुपा कोपरा संघाने. परंतु येणाऱ्या मॅचमध्ये कोणता संघ पुढे सरसावेल, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल, त्या ऐकण्याला जाऊ. पुन्हा एकदा एक जबरदस्त आवाज प्रवीणजी अर्जुनी सरांचा, तत्पूर डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
या दरम्यान विनंती असेल सौरभजी म्हात्रे खार्डी आणि विशालजी म्हात्रे खार्डी या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. एकूणच पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. एक दमदार फलंदाजी. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री घेणारा संघ हा नेहमीच स्पर्धेमध्ये डोकेदुखी ठरतो आणि ज्या खेळासाठी ओळखला जातो अर्थातच नव्या 11 शनिकृपा कोपरा हा संघ आपल्याला पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः फलंदाजीमध्ये कमालीची फलंदाजी आपल्याला दुर्गेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. त्याला सुरेख साथ नीरजची मिळाली आणि पहिल्या सत्राचा खेळ ज्यावेळेला संपला त्यावेळेला 59 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलं. खरं तर कैलासवासी दिलीप बाळाराम पाटील 11 खार्डी या संघासमोर एक भला मोठा टार्गेट. आजच्या संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर 10 संघांचा समावेश आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. एकूणच पहिल्या फेरीतील अंतिम लढत अर्थातच 5वी लढत आपण या ठिकाणी पाहतो. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. अर्थातच या स्पर्धेचा जर विचार केला तर एकदिवसीय ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साई 11 क्रिकेट संघ नवीन वसाहत रोहिंजण आयोजित साई 11 ट्रॉफी 2026 नववर्षाच्या सुरुवातीला तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गेली 4 वर्ष सातत्यानं अविरत ही स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती आयोजित होत असताना पाहायला मिळाली. या विभागातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून निश्चितच या स्पर्धेकडे पाहिलं जातं. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. 58 धावा जमत 59 धावांचं लक्ष आणि या 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच करण आणि रोहन ही सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. ऑल सेट फॉर द रनचेस. एक इतिहास या स्पर्धेमध्ये रचावा लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर एक भली मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू थोडासा लाईन आणि लेंथ खराब. बीमर चेंडू हाताळला गेला. खरं तर नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाही आहेत. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निसटला. या ठिकाणी पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. पहिली अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानाचा जर इतिहास पाहिला तर एक ऐतिहासिक मैदान कोंबाडपाडा मैदान टोलनाकाजवळ रोहिंजण अनेक विविध स्पर्धांचा साक्षीदार असणारं हे मैदान आणि या मैदानावरती अनेक विक्रम घडताना आपण पाहिलेत. या स्पर्धेमध्ये आणखीन एक नवा विक्रम होणार का? या 59 धावांचा पाठलाग केला जाणार की शनिकृपा कोपरा संघ पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व या सामन्यामध्ये सिद्ध करणार? याकरताचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू नो होता. एक धाव धावफलकावरती अंकित केली गेली परंतु त्यानंतर असणाऱ्या फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र फारसा फायदा या ठिकाणी उचलता आलेला नाहीये. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी लक्ष गाठायचं 59 धावांचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक यॉर्क लेनचा चेंडू होता. खरं तर वेगवान गोलंदाजी करणारा यॉर्क लेनचा चेंडूचा वापर केला गोलंदाजाच्या माध्यमातून सर्वाधिक केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हातात असताना आपण साहिलला पाहतोय. पहिला चेंडू जरूर नो आला परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आपल्या गोलंदाजीमध्ये राहिलंय. जर का या धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र तुम्हाला अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा हा निश्चितच करावा लागेल कारण या मैदानावरती धावा उपलब्ध आहेत. पहिल्या सत्रामध्ये दुर्गेशनं कमालीची फलंदाजी केली. याही वेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन देता आलेलं नाही. आणखीन एक डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारा तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांना आणखीनच मानसिक दडपणाखाली घेऊन जाणारा असेल. साहिलला देखील आपली कामगिरी माहीत आहे. विकेट्स मिळवण्याऐवजी चेंडू निर्धाव फेकणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असेल. यावेळेला प्लेड ऑन होत आहेत. कदाचित बॅटीचा इनर एज यष्ट्यांचा वेध आणि पहिली विकेट इथे मात्र गमावली जाते. पहिला फलंदाज बाद होतोय खार्डी संघाचा. एकूणच जर पाहिलं तर भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक होताना भल्या भल्या संघांची आपण पाहिली आहे परंतु खार्डी संघ सहजासहजी हार मानणारा हा संघ नाही आहे. या धावांचा पाठलाग आम्ही करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. खरं तर अथक परिश्रम तुम्हाला या सामन्यामध्ये करावे लागतील. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी दुर्गेशच्या बॅटमधून आपल्याला आक्रमक पाहायला मिळाली तब्बल त्यानं या सामन्याचा जर आपण विचार केला तर बहुतांश धावा त्याच्या बॅटमधनं येताना आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. दुर्गेश एक असा खेळाडू आहे की ज्यानं सातत्यानं
कोपरा संघासाठी आपलं सर्वाधिक मोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलंय. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, तीनही डिपार्टमेंटमध्ये या खेळाडूंनी मात्र कमालीचा खेळ केला. या स्पर्धेतला पहिला खेळाडू तो ठरलाय ज्यानं वैयक्तिक 39 धावा या स्पर्धेमध्ये जमवल्यात. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या दुर्गेशच्या नावावरती, तर वैयक्तिक धावसंख्येपाठोपाठ सांघिक सर्वोच्च धावसंख्या ही कोपऱ्या संघाच्या नावावरती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. या अगोदर 53 धावांचा उच्चांक आपण पाहिला होता, तो विक्रम मोडीत काढत असताना 59 धावांचं लक्ष या ठिकाणी. परंतु इथे पहा, खराब क्षेत्ररक्षण अक्षय काही समजणार त्या अगोदर मात्र अक्षयला चेंडू बेट करतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. नवीन षटक हातात असताना गोलंदाज अक्षय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दोनही आघाडीच्या गोलंदाजांची सुरुवात जर आपण पाहिली तर यॉर्कनेतनं खरं तर पहिला चेंडू कंट्रोलमध्ये नव्हता साहिलच्या, जो बीमर ठरला, आणि त्या व्यतिरिक्त उर्वरित 6 चेंडूमध्ये मात्र कमालीचं कमबॅक राहिलंय. या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन होत आहे, सन्माननीय रामनाथजी पाटील साहेब रोहिंजण यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी इथून मात्र खाडी संघाला आक्रमक खेळ मैदानावर साकारावा लागेल. लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही. या क्षेत्ररक्षक येत आहेत जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल, आणि धक्का क्रमांक 2 दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आणखीन एक फलंदाज गमावला गेला. 2 आघाडीचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर 59 धावांचं जे लक्ष आहे ते अगदी डोंगरा एवढं होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण जसं तुम्ही विकेट्स गमावणार, जसं तुम्ही डॉट बॉल खेळणार, तसा प्रतिस्पर्धी संघ त्या सामन्यावरती मात्र आपली पकड मजबूत करणार. परंतु इथूनही या धावांचा पाठलाग करावा लागेल. इथे पावलांचा वापर केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. क्लीन पिकअप, क्विक रिलीज, परंतु त्याहूनही सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 2 गडी बाद धावा धावफलकावरती येत आहेत, त्या 11 धावा. अजूनही 48 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. 59 धावांचं लक्ष, 11 धावा प्रत्युत्तर दाखल धावफलकावरती आल्यात. एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. एका गोलंदाजावरती हल्लाबोल जर का केला गेला, 25+ धावा जर का धावफलकावरती आल्या, तर या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा पुनरागमन हे निश्चितच पाहायला मिळू शकतं. इथे मोठा फटका खेळण्याचा मानस बॅटीचा केवळ लीडिंग एज, आणि फलंदाज बाद. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज इथे गमावला जातोय. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रजल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, नवीन बॅटर. खरं तर हो, यावेळेला मात्र आल्या आल्या मोठा फटका खेळला जातोय. अशा प्रकारच्या
फटक्यांची नितांत गरज असेल आणि तो फटका उशिरा का होईना प्रजलच्या बॅटमधून आपण पाहतोय दमदार षटकार. या दरम्यान सन्माननीय राजेशजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. परंतु इथे पहा कमालीची फलंदाजी आहे. पहिल्या षटकांमध्ये जरी धावा आल्या नसल्या तरी इथून देखील कमबॅक केला जाऊ शकता. 2 बॅक टू बॅक सिक्सेस तन्मयच्या बॅटमधून येतोय हा दमदार लगातारचा दुसरा षटकार. त्यांना प्रभावित करणारा खेळ तन्मयनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलाय. 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि 2 चेंडूंवरती मात्र 2 घणाघाती प्रहार करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं. अगदी अशाच प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता ही जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. या दरम्यान लोअर फुलटॉस चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक येतात वेगानं चेंडूवरती, परंतु गोळीच्या वेगानं चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार यशच्या बॅट मधून चौकार. आयुष आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय जनार्दनजी कदम साहेब आणि राजा म्हात्रे साहेब या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूणच जर पाहिलं तर आणखीन एक अवांतर चेंडू मागील षटकाच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार, या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. कुठेतरी डोकं वर काढायला सुरुवात केली आता खांडी संघानं देखील. ही ओळख राहिली आहे धावांचा पाठलाग करत असताना. इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षकांना देखील ओळखले की झेल घेणं पॉसिबल नाही आहे. त्यांना केवळ चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला. सन्माननीय सुजयजी पाटील साहेब रोहिंजण यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यांचंही आयोजन समितीच्या वतीनं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व मान्यवरांचं मात्र आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 29 रन्स ऑन द बोर्ड, 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं टायमिंग प्रॉपर आहे का क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. प्रयत्न चांगला राहिलाय. अगदी झेल जरी सुटला असला तरी धावा रोखण्यामध्ये यश मिळालंय. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. इट्स ऑल हॅपनिंग. सर्व काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हार मानायला तयार नाहीये फलंदाजी करणारा खाडी संघ आणि तितक्याच ताकदीनं 2 हात करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जरी संघ मजबूत स्थितीमध्ये असला तरी त्यांना ठाऊक आहे खाडी संघाची ताकद आणि त्यामुळेच एक इंटरेस्टिंग बॅटल यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकीकडे हा संघ खार्डी आणि त्यांना 2 हात करत असताना मात्र शनी कृपा कोपरा हा संघ. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग आहे. कलात्मकता, नजाकत, ताकद, कौशल्यपूर्ण फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती.
पण 35 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 59 धावांचं लक्ष आहे. हळूहळू या विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना खाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणाहून एका दोन मोठे फटके हे निश्चितच तुम्हाला सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मिळवून देऊ शकतात. आपण नेहमी म्हणतो ना की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. इथे लढाऊ वृत्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ती लढाऊ वृत्ती सातत्यानं आपण पाहतोय. फलंदाज तन्मयच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आहे. तर आयुष्यही ठाण मांडून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, ज्यानं आतापर्यंत 2 चौकारानं आपल्या वैयक्तिक 9 धावा या इनिंगमध्ये साकारल्यात. परंतु इथे पहा लोअर फुलटॉसचा चेंडू होता. अगदी चेंडूची लाईन मिस केली, मधल्या एसटीच्या समोर सापडला. पंचांचं बोट आकाशाकडे आणि सर्वाधिक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली जाते तन्मयच्या स्वरूपात. लोअर फुलटॉसचा हा चेंडू होता, खरं तर कनेक्ट करता आला नाहीये. काही वेळेला खराब चेंडूंवरती देखील विकेट्स मिळवून जातात. क्रिकेटमध्ये लोअर फुलटॉसचा चेंडू म्हणजे खरं तर एक निमंत्रण समजलं जातं, परंतु फलंदाजाला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाहीये. सरळ पॅडवरती आदळला, मधल्या एसटीच्या समोर सापडला. या दरम्यान आपण पाहतोय की सन्माननीय पाहुण्यांचं मात्र सातत्यानं शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मानही या ठिकाणी करणार आहोत. इथे मात्र लाऊड अपील आहे. आणि आय थिंक फलंदाज मात्र या ठिकाणी होत आहेत बाद. बॅटीची काढ घेऊन चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अंतिम जाऊन चेंडूवरती मात्र मिळत आहेत लगातार 2 सफलता. 61 धावा या षटकामध्ये आल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती पाहतोय 36 धावा. आहेत 23 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी मात्र आपल्या गोलंदाजीच्या भात्यातील सर्वाधिक प्रभावी अस्त्र अर्थातच दुर्गेश. 6 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज. तन्मय जर का मैदानावरती असता तर खाडी संघ एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळालं असतं. गोलंदाज यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न, थोडासा धीम्या गतीने हा चेंडू फेकला गेला. डेंजर एंडकडे फलंदाज आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र गमावली जाते. आणखीन एक विकेट. तर या ठिकाणी आपण पाहतोय की आयुषला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 1 धाव कंप्लीट. इथे आयुष मात्र तर 1 धाव ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आयुषचं 6 चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू ठरली असती, परंतु नाहीये. आता केवळ सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला बाकी पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली आहे. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली गेली. त्यानंतर आलेल्या 3ही चेंडूवरती
एकेरी स्वरूपाच्या धावा आपण पाहिल्या. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीम्या गतीनं मात्र चेंडू फेकला गेला. अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये गोलंदाजी कशा पद्धतीनं केली जाते याची पुरेपूर जाणीव आहे दुर्गेशला. कमालीची गोलंदाजी. हो, यावेळेला शफल अक्रॉस द लाईन, लाईन मिस केली आहे. यश त्यांचा वेध, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चला, टॉस या ठिकाणी लगेचच केला जाईल. विजेत्या संघातील कर्णधार, शेवटचा एक चेंडू कदाचित शिल्लक, सामन्यातील औपचारिकता बाकी. चला, विनंती असेल संदीप 11 GCC पेठ या टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा. आणि या सामन्यातील विजेता संघ, जवळजवळ या सामन्यातील औपचारिकता बाकी आहे. कारण वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघानं या स्पर्धेमध्ये घेतली, आपण नेहमी म्हणतो ना की वाईल्ड कार्ड एंट्री घेणारा संघ हा नेहमीच इतर संघांसाठी डोकेदुखी ठरतो. आणि अगदी जे सामन्यामधली औपचारिकता होती ती औपचारिकता मात्र या ठिकाणी केली जाते पूर्ण. या सामन्याचा विजेता ठरतोय तो अर्थातच 9व्या 11 शनी कृपा कोपरा संघ या सामन्याचा विजेता संघ ठरतो.